नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला माय लाईफस्टाईलच्या काही प्रोडक्टविषयी माहिती सांगणार आहे. आणि ही माहिती ही माय लाईफस्टाईलचे हेल्दी प्रोडक्ट जे आहेत ते घरीच स्वतः वापरलेले आहेत आणि त्याचा फायदा काय होतोय, या माय लाईफस्टाईलच्या प्रोडक्टचा उपयोग किती चांगल्या प्रकारे होतोय किंवा कोणत्याही आजारावर दमा असू द्यात किंवा विकनेसपणा असू द्यात, त्याच्यावर काही प्रोडक्ट एवढे क्लिअरली चांगले काम करतात की याचं उदाहरण माझ्या स्वतःच्या घरात आहे. मी माझ्या वडिलांना स्वतःही वापरलेलं आहे. त्यांची स्वतः मुलाखत घेतो मी आणि आपल्याला मी हे दाखवतो. तर वाटलं तुम्हाला तुम्हाला किती वर्षापासून दम्याचा त्रास आहे? 35 वर्षापासून दम्याचा त्रास. अति त्रास दम्याचा जास्त आहे का नाही? जास्त प्रमाणात त्यावेळेला एकदम जास्त होता, पुन्हा कमी कमी आला आणि या औषधानं बराच फरक पडला. ॲलोपॅथी केले का? ॲलोपॅथी औषधं केली का आपण भरपूर का नाही? ॲलोपॅथीची दवाखाना वगैरे केलंय का? एमएचचं बी होतं ना चालू तुम्हाला? हो. पण त्या ॲलोपॅथी औषधामुळे साईड इफेक्ट काय ऍसिडिटी वगैरे होणार हे होत होते का? म्हणजे त्रास होत होता? नाही त्रास कुठला नव्हता. डॉक्टरच्या औषधामुळे थोडासा त्रास होत होता, म्हणजे ॲलोपॅथीमुळे होतो ना त्रास थोडा? नाही, बहुतेक नाही झालेला. नाही झालेला. पण आता हे याचं जे आयुर्वेदिक आहे ते आपण आतापर्यंत बी आयुर्वेदिक काय काय वापरलं, गावात मिळणार नाही तर इकडे तिकडे कुठं कुठं मिळणार तर आपण ते आयुर्वेदिक वापरले, पावडर वगैरे असते नाही ना? मग हे आयुर्वेदिक पहिल्यांदाच वापरतोय का आपण? ते पहिल्यांदा. मग ते लिक्विड होतं का नाही? एक बघा बाटली ते आणली होती कुठली तरी आयुर्वेदिक औषध, नाही आपण आणतो कप सायरप हे असलं तसलं होतं, त्याने किती व्हायचं का कमी काय प्रमाणात? आयुर्वेदिक कुठं आहे? ते सरींनी पाठवून दिलं होतं का नाही? बाटल्या पाठवून दिल्या होत्या, त्याने किती फरक पडत होता? कसं तेवढ्या पुरता पडत होता फरक? नाही फरक पडला. नाही तेवढा पुरता फरक पडत होता, म्हणजे असं झालं तेवढ्या पुरता फरक पडत होता असं आपण समजूया, आहे का नाही? आता तुम्हाला हे जे आपण हे वापरतोय माय लाईफस्टाईलचे हे जे आपण प्रोडक्ट वापरतोय ते आयुष मंत्रालयानं मान्यता दिलेले हे जे प्रोडक्ट आहेत, आयुष मंत्रालयानं भारताचं जे तिसरं मंत्रालय 22वं मंत्रालय जे आहे आयुष मंत्रालय, त्यानं जे प्रोडक्ट हे आपल्याला त्यांना जे त्याच्यावर त्यांनीच म्हणजे त्याला हे केलेलं आहे, आयुष मंत्रालयाचा लोगो आहे याच्यावर, म्हणजे त्यांनी याला म्हणजे हे दिलेलं आहे की बाबांनो हे खरंच प्रोडक्ट आहे, चांगल्या तऱ्हेनं वर्क करल, कुठल्याही बिमारीवर चांगल्या पद्धतीनं काम करल, याच्यासाठी हे त्यांनी त्याला हे दिलेलं आहे, काय सर्टिफिकेट दिलेलं आहे आयुष मंत्रालयानं. हे जे प्रोडक्ट आपण वापरले का नाही, तुम्हाला मी हे प्रोडक्ट दिले, एक आयुष्यवास दिलं तुम्हाला, बरोबर का नाही? आयुष्यवास त्याच्या अगोदर हे कपनील चालू होतं, दोन बाटल्या कपनीलच्या संपल्या आपल्या, ही सुद्धा संपलीच आहे. 2 बाटल्या, ही तिसरी बाटली आहे कपनीलची, बरोबर का? आणि हे त्यानंतर आयुष्यवास चालू केलं. तर यातनं तुम्हाला किती फरक पडला? यानं आणि या कपनील आणि आयुष्यवासनं किती फरक पडला? तुम्हाला किती टक्के फरक पडला असेल असं मला वाटतं? चांगलाच फरक पडला. चांगलाच फरक पडला का नाही? त्यानंतर चांगलाच फरक पडला. जर समजा हे आपण रेग्युलर जर 3 महिने घेतलं तर ह्याच्यापेक्षा चांगला फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच पडला. नक्कीच पडणार ना? म्हणजे आताच फरक आहे. आता तुम्हाला हे जेव्हा वापरतोय आपण, ती तुम्हाला इनहेलर वाढायची गरज लागते का? ते कमी कमी कधीतरी 2 दिवस लागत नाही त्याला ओढायला. बघा, 2 दिवस इनहेलर ओढायला गरज लागत नाही, ओढायची असं म्हणतात. बरं, त्यानंतर आता आपण हे कवच प्राश चालू केलं, ते कवच प्राश, त्या कवच प्राशमुळे काय होतंय हे मला सांगता का? बरोबर, तर कवच प्राश खाल्लं आपण तर याच्यामुळे काय होतं? विकनेसपणा जातो, अशक्तपणा येत नाही, काय भूक लागते. भूक लागते का? जबरदस्त भूक लागते. चांगली भूक लागते. अशक्तपणा नाही जाणवत नाही ना? अशक्तपणा तर हेच पाहिजे होतं आपल्याला. याच्या प्रोडक्ट म्हणजे जे प्रोडक्ट कसे काम करतात, माय लाईफचे प्रोडक्ट किती चांगले आहेत आणि किती कसे काम करतात हे दाखवण्याकरता खास मी हा व्हिडिओ आमच्या घरामध्येच तयार केला आणि ज्याच्यापासून त्यांना फायदा झाला, आमच्या वडिलांना फायदा झाला, याकरता मी हे प्रत्यक्षात तुम्हाला दाखवत आहे. तर असा हा याचा या माय लाईफच्या प्रोडक्टचा फायदा आहे. याबरोबर आपली मुलाखत संपवतो मी. धन्यवाद. जॉईनिंग व्हायचं असलं का नाही कोणाला